महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। पाली येथे 500 रुपयाच्या बनावट नोटा वटवणारा तरुण अटकेत, बाजारपेठ व व्यापाऱ्यांमध्ये खळबळ। पाली बाजारपेठेत बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पाली पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून 500 रुपये दराच्या तब्बल 41 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी या बनावट नोटांचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने पाली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी 23 ऑगस्ट रात्री 9:30च्या सुमारास पाली बाजारपेठेतील हटाळे नाका ते भोईआळी नाका या मार्गावर चौधरी दूध डेअरी आणि निखिल चायनीज कॉर्नर या दुकानांच्या दरम्यान संशयित तरुणाच्या हालचाली पोलिसांच्या निदर्शनास आल्या। त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली। सदर तरुण हा पेण तालुक्यातील फणसडोंगरी गोळीबार मैदान या परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले। रविवारी तो पाली बाजारपेठेत आला होता। विविध दुकानांमधून जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी त्याने बनावट नोटांचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे। पोलिसांनी संशयितांची झडती घेतली असता त्याच्याकडे 500 रुपये दराच्या 41 बनावट नोटा आढळून आल्या। त्यामुळे या नोटा पाली बाजारपेठेत चलनात आणण्याचा त्याचा नेमका उद्देश काय होता याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तरुणाला अटक करण्यात आली आहे। या बनावट नोटा त्याच्याकडून कुठून आल्या, त्यामागे एखादी टोळी कार्यरत आहे का, तसेच या नोटांचा वापर यापूर्वी पाली किंवा परिसरातील अन्य बाजारपेठांमध्ये करण्यात आला आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील करत आहेत। दरम्यान बाजारपेठेत बनावट नोटा आढळून आल्याने व्यापाऱ्यांनी व्यवहार करताना चलनी नोटांची तपासणी करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट टीम पाली।